अगदी आपण जर पाहिलं आजच्या दिवसातला सर्वात मोठा षटकार येताना पाहायला मिळतोय. वा भाई वा, करण सुर्वे जबरदस्त बॅटिंग, येतोय षटकार. अप्रतिम इथे टायमिंग देखील जुळलं गेलं आणि मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर येते दूरचा प्रवास गाठत असताना करण सुरेच्या बॅटमधून खणखणीत षटकार निघाला आणि अशाच फटक्यांची गरज आहे. युवाची हवा मैदानाच्या आतमध्ये सुरू झाले. करण सुर्वे चांगली बॅटिंग करतायत पहा, सध्याच्या घडीला चांगल्या फॉर्म मध्ये आहेत. पुढचा बॉल यावेळेस पहा, लाईन चेक केली जाईल. ऑफस्टोनच्या खूप बाहेरून चाललाय बॉल आणि इकडे पुन्हा एकदा पंच सांगतायत हा वाईट बॉल आहे. बॉल टप्पा पडल्यानंतर बॅटरने खरं तर ओळखलं या बॉलला आणि बॉल खरं तर अगदी आपण पाहिला थोडासा पाठीमागे खेचला होता. त्याच्यानंतर गती या बॉलच्या पाठीमागे अगदी नव्हती. त्याच्यानंतर बराचसा इथे वेळ मिळाला. वाईट बॉल. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न होता, थोडंसं लेट झाले. स्वतःवरती नाराज आहेत करण सुर्वे. तुम्ही पाहिले तर डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. करण सुर्वेला उमेश सर चांगली बॅटिंग करावी लागेल. त्यांच्याकडे अबिलिटी आहे, ताकद आहे आणि या सीझन मध्ये चांगल्या फॉर्म मध्ये असणारा हा युवा खेळाडू जावली तालुक्याचा. जेव्हा तुमच्याकडे फॉर्म मध्ये असतो ना, मग कधी तुम्हाला एखादी स्पर्धा खेळत असताना तुम्ही डॉट बॉल खेळता, परंतु मैदानामध्ये टिकणं राहणं महत्वाचं असणार आहे. यावेळेस पहा, गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. इकडे बॉल आपण जर बॉल पडल्यानंतर, टप्पा पडल्यानंतर काटा बदलतोय आणि पाठीमागे सूरज पाटील यांच्या हातामध्ये स्थिरवताना पाहायला मिळतोय. पहिलं षटक इथे समाप्त होतंय. पहिल्या षटकाच्या अंती आपण जर पाहिलं तर एक महत्वाची विकेट. ऑल इंडिया आयकॉनला स्वराज मात्रेला बाद केलं. 9 धावा खर्च केल्यात. म्हणजे जेमतेम सुरुवात मैत्री ग्रुप जावलीची आपल्याला पाहायला मिळते. चांगली सुरुवात आतापर्यंत मैत्री ग्रुप जावली यांच्या वतीने इथे पाहायला मिळाले. 9 धावा पहिल्या षटकामध्ये आल्यात. पहिल्या बॉलवरती विकेट कोसळल्यानंतर डॉट आलं होतं. एक सिंगल डॉटचा वाईट आले आणि लगातारचे 2 बॉल इथे सिद्धार्थ जगतालाने चांगले टाकलेत. टप्प्यावरती अगदी फोकस ठेवला, नजर ठेवली आणि तोलून मापून हे बॉल खरं तर 2 टाकले गेलेत. 9 धावा धावफलकावरती बॉलिंग ट्रॅकवरती षटक क्रमांक 2 साठी आलेत विशाल मोरे. बापू गोलंदाजी मार्गवरती त्यांना आमंत्रित केले. विशाल मोरे चांगले गोलंदाज आहेत. कराड तालुक्याकडून ते षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतात. एका बाजूला भरत सनस तर दुसऱ्या बाजूला करण सुर्वे आपल्याला बॅटिंग करत असताना आपण पाहतोय. मैत्री ग्रुप जावलीच्या माध्यमातून षटक क्रमांक 2 ला सुरुवात होते. तुम्ही पाहताय 22 यार्ड क्रिकेट कार्निवल. यावेळेचा बॉल पुल करण्याचा प्रयत्न केला. फटका तर चांगला आहे. क्षेत्ररक्षक पाठीमागे आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण बाउंड्री लाईनच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. सिंगल आणि सिंगल मात्र मिळताना पाहायला मिळते. आतापर्यंत कराड फायटर खरं तर फाईट चांगल्या पद्धतीने करते. बॉलिंग देखील अप्रतिम होते. त्याच्यानंतर फिल्डिंगची साथ देते आणि गोलंदाजाला काय हवं असतं तर फिल्डिंग चांगली होणं. आणि जेव्हा फिल्डिंग तुम्ही उत्तम दर्जाचे करता तेव्हा गोलंदाजा तो कॉन्फिडन्स आहे, ती ऊर्जा आहे, ती वाढत जाते. आणि आतापर्यंत तेच पाहायला मिळालंय. इथे आल्यात त्या एक सिंगल 10 धावा धावफलकावरती, एक विकेट गॉन. डेफिनेटली चांगलं क्षेत्ररक्षण करावं लागेल तरच तुम्ही मॅचेस जिंकू शकता. पुढचा बॉल यावेळेचा बॉल फुल टॉस होता. पायावरती टाकलेला बॉल मिड विकेट क्षेत्रामध्ये खेळला. क्षेत्ररक्षक वेगाने येतील बॉलवरती. सिंगल देण्यात येते. चांगलं क्षेत्ररक्षण पहा. कराड तालुका आणि कराड तालुक्याकडून आपण पाहिलं टॉस मध्ये, आपण जर पाहिलं रोहित पाटील म्हटले होते की चांगलं क्षेत्ररक्षण करावं लागेल, कारण पहिल्या सामन्यामध्ये अधिकच्या कॅचेस सोडल्या होत्या. त्यानंतर कमबॅक केलंय कराड फायटर्स या टीमनी. चांगलं क्षेत्ररक्षण होताना पाहायला मिळत आहे. चांगली बॉलिंग, चांगली फिल्डिंग इथे होते आणि प्रत्येक आता क्षेत्ररक्षक देखील आपले एफर्ट द्यायला सुरुवात केलंय. कारण का महत्वाच्या मॅच मध्ये तुमचे एफर्ट्स खूप महत्वाचे असतात. म्हणजे तुमची बॉलिंग असेल, तुमची फिल्डिंग असेल आणि आतापर्यंत उत्तम दर्जाची फिल्डिंग इथे पाहायला मिळते कराड फायटर टीम कडनं. 11 धावा धावफलकावरती आल्यात. यावेळेचा बॉल हवेमध्ये खेळलाय. मिस टायमिंग स्ट्रोक. गोलंदाज स्वतः झेल घेतील का? हो, इकडे विशाल मोरे बापूंनी कॅच पकडलाय. टाळ्यांचा प्रतिसाद येतोय बापूंसाठी. बापूंचे बरेचसे फॅन तुम्हाला पाहायला मिळतात या मैदानावरती. चांगली गोलंदाजी विशाल मोरेची आणि एक चांगला झेल पकडलाय. विकेट आली. भरत सनस इकडे माघारी जाताना पाहायला मिळतात. स्वतःच्या फॉलो मध्ये अगदी उलट्या विरुद्ध दिशा होती आणि त्या विरुद्ध दिशेला आपलंसं केलंय आणि अप्रतिम इथे कॅच इथे पकडले केलं. जी नजर होती ना ती रोखून ठरली होती. त्याच्यानंतर जी हाताची उंचली पुढे केली आणि तो कॅच अप्रतिम आहे. याचं कारण आहे की तुम्ही वारंवार टेनिस बॉल क्रिकेटमध्ये अगदी तुम्ही 5 महिने खेळता. त्याच्यानंतर रबर बॉलला सुरुवात होते. तुम्ही कित्येक स्पर्धा खेळता आणि तोच अनुभव आता खरं तर या मॅच मध्ये त्याने आणला गेलाय आणि त्या अनुभवाच्या जोरामुळे इथे चांगली फिल्डिंग आणि चांगली बॉलिंग इथे पाहायला मिळते. अगदी बरोबर आहे. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगल्या कॅचेस तुम्ही घेतल्या तर अगदी आपण जर पाहिले मॅचेस जिंकू शकता तुम्ही. तेच मैदानाच्या आतमध्ये कराड तालुका करताना पाहायला मिळतोय. इनॅट क्रमांक 4 वरती मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. अगदी आय हेल्मेट त्यांनी परिधान केलंय. लेदर बॉल चांगलं क्रिकेट ते खेळतायत. ए श्रेणीचं क्रिकेट सध्याच्या घडीला खेळताना पाहायला मिळत आहेत. डी वाय पाटील स्टेडियम वरती कृणाल पांड्याला देखील
हल्लीच 2-3 महिन्यापूर्वी फेस करत असताना षटकार देखील कृणाल पांडेला मारला होता. अजिंक्य बेलोशे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी इन ॲट क्रमांक 4 वरती दाखल होताना पाहायला मिळतात. अजिंक्य बेलोसे बॅटिंगसाठी आलेत आणि त्या अजिंक्य बेलोसेला थांबणं खूप महत्वाचं आहे. बापू यांचा पुढचा बॉल इथे चांगला इथे ड्राईव्ह केला, उचलण्याचा प्रयत्न केला, डीप पॉईंट मध्ये बॉल चालला, एक सिंगल धाव येते आणि इथे गफलत राजीव कंक होते तिथे आणि तिथे मिसफिल्ड इथे होत असताना बॉल चालला इथे सीमाऱ्याच्या पार आल्या पावली आपला नावाचा प्रचार सोडत असताना आलाय तो चौकार. अगदी मैदानाच्या आतमध्ये अजिंक्य बेलोशे दाखल होत आहेत. त्यांचं कौतुक देखील केलं. लेदर बॉलचे चांगले क्रिकेटर आहेत आणि आल्यानंतर अगदी टेनिस बॉल क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा कव्हर्सला खेळलेला फटका आणि क्षेत्ररक्षकांनी चुकी केली. चौकार घेतोय अजिंक्य बेलोशीची सुरुवात चांगली. सुरुवात चांगली झालेली आहे आणि अजिंक्य बेलोसे 15 धावा फलकावरती शॉट बॉल होता आणि या बॉलला फक्त अगदी हलकासा टर्न केला ऑन साईडला मिड विकेटला बॉल चाललाय. कोणताही फिल्डर नाहीये डीप मधून आले तोपर्यंत 2 धावा इथे सहज इथे केल्या जातील आणि अजिंक्य बेलोची तर हीच खासियत आहे. सिंगल डबलला रोटेट करतो आणि अगदी गॅप मध्ये ढकलण्याचा जास्तीचा प्रयत्न करतो आणि क्रीज वरती थांबणं याचा उद्देश आहे. अगदी बरोबर आहे. अजिंक्य बेलोशे म्हणजे एक बिझी खेळाडू म्हणून त्याच्याकडे बॅटिंग करत असताना नेहमी पाहिलं जातं. पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग जी सारसुळे मैदानावरती झाली तिकडे मागं मॅन ऑफ द सिरीज पटकवणारा हाच तो खेळाडू. गतवर्षी जावली प्रीमियर लीग ही क्रिकेट स्पर्धा आपण लोणावळा या ठिकाणी पाहिली आणि तिकडेही देखील बाईक पटकवणारा मॅन ऑफ द सिरीज पटकवणारा आज तो खेळाडू अजिंक्य बेलोशेला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. चांगली बॅटिंग करावी लागेल. एक चांगली इनिंग इथे अजिंक्य बेलोशेला खेळावी लागेल आपल्या टीमसाठी. पुढचा बॉल यावेळेस पहा फॉलिंग स्वीप करण्याचा प्रयत्न होता. फटका फर्स्ट लाय बॉल पाठीमागे थर्डमॅनला ट्रॅव्हल होत असताना सिंगल मिळेल फक्त. एक धाव इथे मिळते आणि अगदी आपण पाहिलं तर गॅप शोधण्याचा प्रयत्न केला होता, फाईन लेगला कटवण्याचा प्रयत्न पंचांच्या माध्यमातून बाईकच्या माध्यमातून इथे धाव इथे मिळत असताना 2 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. 18 धावा धाव फलकावरती लागल्यात परंतु अजिंक्य बेलोसे माहिती आहे आपल्याला की टेक्निकली तो चांगले फटके खेळतो परंतु रबर बॉल क्रिकेटमध्ये स्पेशलिस्ट तुम्हाला प्रत्येक षटकामध्ये 2 षटकार येणं हे अनिवार्य असणार आहे. अगदी बरोबर आहे. ज्या पद्धतीने आपण रबर बॉल क्रिकेट पाहतोय, पावसाळी क्रिकेट पाहतोय, अगदी कमीत कमी तुमचा ना 300चा स्ट्राईक रेट हवा आहे. म्हणजे एका बॉलच्या पाठीमागे तुम्हाला 3 धावा काढायचे, 2 मोठे स्ट्रोक तुम्हाला खेळावे लागतील. थोडंसं मैत्री ग्रुप जावलीचा विचार केला तर 2 ओव्हरमध्ये 18 आल्यात, परंतु पुढच्या 3 षटकांमध्ये कमीत कमी 50 धावा जर आल्या तर एक चांगली टोटल उभी होईल आणि एक चांगली फाईट देखील आपल्याला पाहायला मिळेल. उमेश सर, एखादा पिक्चर पाहण्यासाठी जेव्हा आपण जातो आणि जेव्हा त्या पिक्चर मध्ये इंटरव्हल होतो आणि त्या पिक्चरची एक वेगळी कहाणी लागते आणि या मॅचच्या दरम्यान ही वेगळी कहाणी लागणार आहे का इनिंग्स मध्ये. 18 धावा धाव फलकावरती बॉलिंग ट्रॅक वरती आलेत. प्रणव आता बॉलिंग ट्रॅक वरती आले. समोर असणार आहे अजिंक्य बेलोचे 6 बॉल 6 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. 3 बॉल त्याने खेळलेत आणि आता बॅटिंग मोठी आहे. तुम्हाला धावा जमा करायच्या आहेत, मोठे स्ट्रोक येणं खूप महत्वाचं आहे. पहिला बॉल इथे फॉलो केला होता, फटका फसलाय परंतु नो मॅच लँड मध्ये वॅकंट एरिया आणि इथे सिंगल धाव कम्प्लीट होते. पहिला बॉल होता आणि पहिलाच बॉल प्रणवचा आपटबार होता. त्याला डीप पॉइंटला खेळायचं होतं आणि आपण जर पाहिलं तर एक सिंगल येताना पाहायला मिळतंय. पश्चिम महाराष्ट्रातील आणखी एक नामवंत समालोचक किरणजी मस्कर सर यांचं देखील शुभागमन या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती होत आहे. वेलकम, सुस्वागतम. पुढचा बॉल यावेळेस हा बॉल पुन्हा एकदा आपटलेला बॉल होता. सरळ यष्टीरक्षकाचा भेद घेतोय पंच देखील त्या ठिकाणी सांगतायत. वाईट बॉल आहे. एक्स्ट्रा रन टीमच्या खात्यामध्ये जोडली जाईल. अधिकचा इथे बाउन्स पाहायला मिळाला आणि वरुण फामदेवर हा देखील बॉल समाप्त झाला. हा पुन्हा बॉल तुम्ही टाकू शकत नाही. अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये येत असताना 20 धावा धाव फलकावरती आलात आणि इथे धावा होत आहेत. आता हळूहळू इथे धावा होऊ लागल्यात कारण प्रणव आपण पाहिलं तिसऱ्या षटकामध्ये आला. बॉल वरती उडवला, पिकअप बॉलला चालला इथे पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॉलचे केली ते गोटी, बॉल सीमा पार आला इथं खडखडी षटकार. एक चाबूक स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये तुम्ही खेळताना करण सुरबेंना पाहताय. सध्याच्या घडीला युवाची हवा, सध्याच्या घडीला भारतामध्ये जेनजींची हवा आहे आणि अगदी चावली तालुक्याकडून एक युवा स्टार मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना पाहताय तुम्ही. हा पार रिप्ले टेलिकास्ट गरकन गिरकी घेतली आणि बॉलला फेकून दिलं अगदी कोपरखेरणा स्टेशनच्या दिशेने. 6 षटकार. जबरदस्त बॅटिंग आणखी घेते. लोवर फुल टॉस बॉल लॉकअप मध्ये बॉल चाललाय. रोहित पाटील आहेत बॉलच्या पाठीमागे आणि तिथून मात्र एक धाव इथं सिंगल प्राप्त होते. म्हणजे हे चांगलं क्रिकेट आहे. एका तुम्ही षटकार डोकता त्याच्यानंतर सिंगल तुम्ही रोटेट करताय. समोर अजिंक्य बेलोस आहे त्याला स्ट्राईकला आणताय. म्हणजे पार्टनरशिप डेव्हलप करणं हे खूप महत्वाचं आहे आणि ही स्टेटमेंट ही कमेंट ही चांगली राहील. ओहो आणखीन
एक्स्ट्रा कव्हरला, परंतु आहेत तिथे क्षेत्ररक्षक आणि ते फलंदाज क्रमांक 2 कोसळत असताना अजिंक्य बेलसो मैदानाच्या बाहेर. खेळाडू क्रमांक 3 इकडे बाद होताना पाहायला मिळतात. पुढे टाकलेला बॉल एक्स्ट्रा कव्हरला मारण्याचा प्रयत्न होता, परंतु तितकीशी लांबी देऊ शकलेले नाहीयेत. बाउंड्री लाईन वरती एक चांगला कॅच पकडलाय आणि अजिंक्य बेलोशेंना परतावा लागतंय. मोठी विकेट असेल, कारण मिडल ऑर्डर मध्ये अजिंक्य बेलोशे नेहमी जावली तालुक्यासाठी चांगली बॅटिंग करताना आपण त्यांना पाहिलंय. विकेट आली आणि या विकेट येत असताना आपण जर पाहिलं तर मैत्री ग्रुप जावली थोडासा अडचणीमध्ये संघ येतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. प्रीतम कदम मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होत आहेत. प्रीतम कदम आपल्या त्यांना ठेवावं लागेल इथे दम आणि ते अजिंक्य बेलसो मैदानाच्या बाहेर जातात. 27ला 3, 2.4चा इथे खेळ समाप्त झालेला आहे. प्रणव पुन्हा एकदा तयार, आतापर्यंत चांगली बॉलिंग. यामुळे साय आल्या पावली, मोठा धमाका, बॉल चालला इथे सीमारेषेच्या बाहेर. बम बम क्या बॅगेट 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 ठोकलाय तो षटकार. काय फटका खेळलाय, जबरदस्त स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये आल्यानंतर खेळताना पहिल्याच बॉलवरती लॉंग अँड स्ट्रॉंग षटका ठोकलाय प्रीतम कदम. जिसमे है दम ओ है प्रीतम कदम. जावली तालुक्याचा आणखी एक सुपरस्टार मैदानाच्या आतमध्ये पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवरती ठोकतोय जबरदस्त षटकार. प्रत्येक असोसिएटने खरं तर हिरा निवडला गेलाय, कारण हिराची चमक ही दिवसा होत नसते, अंधारामध्ये होत असते. आणि सध्या या मॅच मध्ये दिवसा चमक जरा प्रणव कदमच्या बॅटमधून पहिला बॉल पेश करता षटकार आला. 33 धावा जमा झाल्यात. नेक्स्ट बॉल शेवटचा बॉल असणार आहे. चांगला इथे बॉल ड्राईव्ह केला, या बॉलला दिशा दिली. एक्स्ट्रा कव्हर मधून बॉल निघाला इथे डीप मध्ये. सिंगल धाव इथे प्राप्त होते. चांगली इथे फिल्डिंग पाहायला मिळते. उत्तम दर्जाची आतापर्यंत फिल्डिंग कराट फायटर या संघाने केले. हो, अगदी बरोबर आहे, कारण सामना सुरू झाल्यापासून आतापर्यंत 3 षटकांचा खेळ पाहिला तर चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं, चांगल्या कॅचेस देखील पकडल्या, विकेट्स देखील 3 प्राप्त करताना टीम कराड फायटर्सला पण पाहतोय. परंतु मैत्री ग्रुप जावलीने देखील चांगल्या पद्धतीने बॅटिंग केली. 34 वरती 3 षटकांचा खेळ इकडे समाप्त होतोय. करण सुर्वे युवा बॅटर मैदानाच्या आतमध्ये 7 बॉलच्या पाठीमागे 14 वरती बॅटिंग करतोय. प्रीतम कदम मैदानाच्या आतमध्ये 2 बॉलच्या पाठीमागे 7 वरती बॅटिंग करतोय. ही जोडी जर जमली पुढच्या 2 षटकांमध्ये 30 ते 35 धाबा आल्या उमेश सर, तर एक चांगली मॅच प्रेक्षकांना डेफिनेटली पाहायला मिळेल. ऑल इंडिया आयकॉन सूरज पाटील आता बॉलिंग ट्रॅक वरती आलात आणि टोटल झाल्या, परंतु करण सुर्वे चांगली बॅटिंग करतोय आणि युवाची हवा आपल्याला सध्या या मॅच मध्ये. आणि युवा कामगिरी आतापर्यंत करणने चांगली केलं. त्याच्या बॅटमधून रन्स आलात. पहिला बॉल टाकण्यासाठी सूरज पाटील, पहिला बॉल सोडून दिला बॅटरने आणि पंचांचा इथे कॉल येत असताना अगदी सेफ बॉल आहे. पहिला बॉल इथे डॉट टाकलाय सूरज पाटील. पहिला बॉल आणि पहिलाच बॉल आपण जर पाहिलं गतीमध्ये परिवर्तन केलं होतं आणि इकडे पंचांच्या माध्यमातून येस रेफर करण्यात आलंय. एक फॅक्टर महत्वाचा असेल, उंची चेक केली जाईल या बॉलची. बरोबर आहे, उंची आणि लाईन पूर्णपणे जिथे चेक केलं जाईल. व्हाईट बॉलचा कॉल आलाय. आमचे थर्ड अंपायर सांगतात की हा व्हाईट बॉल आहे आणि हा बॉल तुम्हाला पुन्हा टाकावा लागेल. आणि इथे एस्टर रनच्या टीमच्या खात्यामध्ये येत असताना एस्टर रन 34 धावा धाव फलकावरती आतापर्यंत आलात. 35 धावा झालेल्या आहेत. करण सुर्वे आणि प्रदीप कदम बॅटिंग करत आहेत. पहिल्या बॉलवरती त्यांनी षटकार टोकला होता. यस, व्हाईट बॉल आहे. व्हाईट बॉल येतोय. 35 धावसंख्या स्कोरबोर्डती लागते. ऑल इंडिया आयकॉन सूरज पाटील गोलंदाजी मार्क होती आपण पाहतोय. यावेळेचा बॉल चांगला बॉल होता, चांगली लाईन होती, अगदी गुडलँड स्पॉट होती. पडल्यानंतर अति वेगाने रोहित पाटील यांच्या हातामध्ये स्थिरावतोय. येतोय तो डॉट बॉल. चांगला इथे बॉल टाकलाय. अगदी आपण पाहिलं तर सूरज पाटीलने इथे डॉट बॉल टाकण्यामध्ये यश आलंय त्याला. नेक्स्ट बॉल देखील त्याच पद्धतीचा बॉल टाकला इथे. एखादं नाणं ठेवा आणि त्या नाण्यावरती बॉल पडावा. 2 बॉल इथे बॅक टू बॅक इथे डॉट टाकण्यामध्ये यश आलंय. चांगली बॉलिंग. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी होताना पाहायला मिळते. थोडासा बॉल कट देखील केला जातोय सूरज पाटील यांच्या माध्यमातून आणि प्रीतम कदम जोरात मारायचा प्रयत्न करतायत. फुटवर्क नाहीये. बॉलच्या लाईन मध्ये यावं लागेल, लाईन पिक करावी लागेल. पुढचा बॉल. यावेळेस पुन्हा एकदा त्याच प्रकारचा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, इकडे स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न केला जाईल आणि हो, इकडे एका फलंदाजाला परतावं लागतंय. सॅक्रिफाईस विकेट आहे, हा नियम आहे 22 यार्ड क्रिकेट कार्निवल आणि त्याच कारणाने की काय प्रीतम कदम यांना परतावं लागतंय. थोडासा दबाव इथे पाहायला मिळतोय. मैत्री ग्रुप जावली टीम वरती अगदी स्ट्रगल करत होता आणि त्याच्यानंतर प्रणव कदमला इथे माघारी जावं लागतंय. 3 बॉल डॉट झाल्यानंतर तो दबाव अगदी निर्माण होतो आणि तेव्हा हे काही सॅक्रिफाईस केलं जातं आणि तेच करण सुर्वेनं केलं. फलंदाजी ते बाद झालं, अगदी स्ट्रगल करत होता आणि 35 धावा, 35ला 4 गडी बाद आहे. सध्या संकटामध्ये आपल्याला जावली टीम पाहायला मिळते आणि संकट मोचे करता येणाऱ्या फलंदाजाला बनायचं आहे. परंतु आता प्रत्येक बॉल आहे ना तुम्हाला बिगिट करायचा आहे, कारण का 9 बॉल शिल्लक आहेत
नो बॉलच्या पाठीमागे तुम्हाला धावा देखील जमा करायच्या आहेत. आल्या पावली मोठा धमाका होत असताना हाय अँड हँडसम बॅक 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 इट ठोकलाय तो षटकार. करण सुर्वेचा तुम्ही स्ट्रोक पाहू शकता. अगदी एक्स्ट्रा कव्हरला एक लाजवाब आणि अप्रतिम क्लासिकल स्ट्रोक करण सुर्वेच्या बॅटमधून येताना पाहायला मिळाला. मैत्री ग्रुप जावलीची जी ही मागच्या हप्त्यामध्ये क्रिकेट स्पर्धा झाली आणि त्या क्रिकेट स्पर्धेमध्ये खरं पाहिलं तर हा हिरा मिळालाय. सध्याच्या घडीला डिस्ट्रिक्ट आयकॉन म्हणून देखील या खेळाडूची मागणी वाढले. पुढचा बॉल स्लोअर पद्धतीचा बॉल, गतीमध्ये परिवर्तन केले होते, फिंगर रोल्स केले होते आणि तिकडे मात्र फसताना आपल्याला करण सुर्वे पाहायला मिळत आहेत. आणि याच गोष्टी शिकायला मिळतात. तुम्ही चांगल्या क्रिकेट स्पर्धा खेळता त्यावेळेला सूरज पाटील विरुद्ध करण सुर्वे असा सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. नेक्स्ट बॉल येते करण सुर्वेसाठी. पुन्हा एकदा फटका सुरेख आहे. आणखीन एक ज्या पद्धतीनं स्ट्राईकला आला आणि थेट षटकाराचा देहबोली इथे पाहायला मिळते. करण सुर्वेच्या बॅटमधनं आकाशाला गवस निघालत बॉल सीमा पार आलाय तो षटकार. करण सुर्वेचा फटका तुम्ही पाहू शकता. समोर स्टँड अँड डिलिव्हर फटका खेळलाय जागेवरून. त्यानंतर बॉलकडे अगदी पाहत राहिले. समोरच्या दिशेने स्ट्रेट हिट, ग्रेट हिट, अप्रतिम बॅटिंग. एखादी तुम्ही मोठी स्पर्धा खेळून येते काय, ती स्पर्धा गाजवताय काय, त्याच्यानंतर तो फॉर्म तुमचा रिदम आणि टच मध्ये दिसले. टोटल झालं तर 47 धावा झाल्यात 4 षटकांच्या समाप्तीनंतर. करण सुर्वेची आपण बॅटिंग पहिली आतापर्यंत 10 बॉलच्या पाठीमागे 26 धाब्यांचं योगदान दिलं. त्याच्यामध्ये षटकारांची अतिशबाजी केलेली आहे आणि शेवटचं षटक असणार आहे. आणि या षटकामध्ये धावा 23 ते 25 धावा येणं खूप महत्वाचं आहे. त्या कारणामुळं एक चांगली मॅच इथे बनेल. बॉलिंग ट्रॅक वरती कोण आलं? अजय मोहिते. शेवटचं षटक असणार आहे. अजय मोहिते गोलंदाजी मार्क होती आपल्याला पाहायला मिळतात. हर्षल कराडे सामना करतील. पहिला बॉल अवे फ्रॉम द बॉडी केला. बॅटची कडा घेऊन थर्ड मॅनला बॉल पाठीमागे राजू कंकडे जाताना पाहायला मिळतो. एक सिंगल घेताना पाहायला मिळतोय. या षटकामध्ये तुम्हाला धमाके पाहायला मिळतील. कारण उमेश सर करण सुर्वेची बॅटिंग तुम्ही पाहू शकता. सध्याच्या घडीला जावली तालुक्यामध्ये सर्वात फॉर्म मध्ये असणारा खेळाडू म्हणून करण सुर्वेकडे पाहिलं जात आहे. युवाची हवा सध्याच्या घडीला तुम्हाला पाहायला मिळते. करण सुर्वे वेल बॅटिंग. टॉपचा विषय आहे. करण सुर्वे सध्या जावडी असोसिएशन मधून चांगली बॅटिंग या मॅच मध्ये गेले. 48 धावा धाव फलकावरती. 5 बॉलचा खेळ शिल्लक बाकी आहे. टार्गेट तुम्हाला या 5 बॉलच्या पाठीमागे सेट करायचं आहे. नेक्स्ट बॉल इथे अजय मोहिते समोर असणार आहे करण सुर्वे. आणखीन एक जबरदस्त फटका. फ्लॅटिंग दिले गॅप मध्ये बॉल चालला इथे सीमारेषेच्या बाहेर. पंचांचा निर्णय येतोय. चौकार. जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करण सुर्वे करताना पाहायला मिळतोय. पहा ज्या पद्धतीने हा देखील बॉल अगदी समोरच्या दिशेने वाईडिशला लॉंग ऑफला खेळला होता. रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पाहू शकता. अगदी एक टप्पा घेत बॉल सीमा रेषेच्या पलीकडे जाताना पाहायला मिळाला. करण सुर्वेची जबरदस्त बॅटिंग आपण पाहतोय. यानंतर आडव्या बॅटनी स्ट्रोक केलाय. अलॉंग द कार्पेट केलेला फटका आहे. किती धावा मिळतील? पहिली तर अतिवेगाने घेतली. दुसरी देखील रन तिकडे करण सुर्वे कंप्लीट करताना पाहायला मिळतात. या 2 धावा महत्वपूर्ण राहतील. धावांसाठी धाव मैदानाच्या आतमध्ये दोन्ही बॅटर चांगल्या पद्धतीने करतायत. आणि आता हर्षल खराड देखील साथ चांगल्या पद्धतीने देतोय. कारण का करण सुर्वे जेव्हा स्ट्राईक येईल तेव्हा तुम्हाला मोठे धमाके पाहायला मिळतील. 54 धावा झाल्या. 4 इथे विकेट कोसळला गेल्यात. 3 बॉलचा अद्याप इथे खेळ बाकी आणि आता चांगल्या धावा इथे जमा केल्या. 3 बॉलचा खेळ आहे. अर्धशतक येईल का करण सुर्वेच्या बॅटमधून? कारण का 3 बॉल 32 धावा तर त्याने जमा केल्यात. नेक्स्ट बॉल इथे अजय मोहिते. आतापर्यंत 3 बॉलच्या पाठीमागे त्याने 7 धावा खर्च केल्यात. नेक्स्ट बॉल रनची इथे गती वाढवण्यात आलं. पुन्हा एकदा ब्लॉक ऑनचा बॉल होता. इथे परफेक्ट यॉर्कर टाकला होता. कार्पेटने गुलगुतीला बॉल चाललाय. सिंगल धाव इथे प्राप्त होते. सेकंडचा कॉल केलाय. बघता पुन्हा एकदा दुहेरीचा सक्षम प्रयत्न होत असताना 2 धावा पूर्ण केल्यात. मैत्री ग्रुप जावलीची ही इनिंग आपण विचार केला ना तर वन साइड हिरो म्हणायला काय हरकत नाही. करण सुर्वेची बॅटिंग तुम्ही पाहू शकता. 13 बॉल आणि 34 वरती तो मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. राहुल वांगडे जावली तालुक्याचे स्टार क्रिकेटर त्यांचं देखील शुभागमन मुख्य व्यासपीठावरती होत आहे. वेलकम राहुल वांगडे. परंतु मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला युवाची हवा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. करण सुर्वे अप्रतिम सॉलिड बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करत असताना पाहतोय आपण. टॉपचा विषय आहे. करण सुर्वेचा टॉपचा विषय. आणखी किती बॅट नाही ते फटका केलाय. बॉल चाललाय ते डिपेंड विकेटला बॉल. एकतर सिंगल येते आणि चांगले ते सी कॉर्नरच्या माध्यमातून फिल्डिंग करत असताना इथे पाहायला मिळते. 2 धावा इथे देखील मिळाल्या. 2 धावसंख्या महत्वाची आहे. जिथे आपण पाहिलं चौकार आला आणि त्यानंतर मात्र प्रत्येक बॉलवरती 2 धावा घेताना करण सुर्वेनं आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. तब्बल 3 वेळा 2-2 धावा घेतल्यात. शेवटचा आणि अंतिम बॉल असेल या इनिंगचा. करण सुर्वे चांगली बॅटिंग केली. शेवट चांगला करतील का हे देखील पाहावं लागेल.
14 बॉल 36 वरती बॅटिंग करतायत. 58 धावा आतापर्यंत. शेवटचा बॉल अवे फ्रॉम द बॉडी टाकला होता. खेळण्याचा प्रयत्न केला. बॉल सरळ यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. शेवटचा बॉल आलाय डॉट. मैत्री ग्रुप जावली टीम 58 वरती पोहोचले. 59 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये कराड फायटर्स टीम समोर राहील. चांगली ते मॅच बनेल, कारण का मागील आपण मॅच देखील पाहिली तर देसाई सर याच धावा जमा केल्या होते इथे. आणि त्याच्यानंतर याही देखील वेळेस आपण पाहिलं तर 58 धावा जमा केल्या. 22 या टेनिस क्रिकेट लाईव्ह प्रेझेंटिंग 22 या क्रिकेट कार्निवली आपण स्पर्धा पाहतोय. आणि एक जबरदस्त आपण आयुष्य नियोजन सचिनजी शिंदे त्यांची संपूर्ण टीम आणि खरं तर सचिनजी सकपाळ यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे. खास ते वडवळ खालापूर मधून ही स्पर्धा आपल्या मित्रांना भेट देण्यासाठी आले आहेत. थँक्यू सो मच. जाऊया आपण मॅचच्या दिशेनं. इथे 59 धावांचं लक्ष असणार आहे. सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आम्ही करतोय आणि सेकंड इनिंगला लगेच आपण सुरुवात करू. विनंती करूया थोडीशी दोन्ही टीमला पण घाई करा, परंतु पुन्हा एकदा प्रेझेंटेशन बॉक्स मधून मी तुमचं सर्वांचं स्वागत करेन. ट्वेंटी टू या टेनिस क्रिकेट वाहिनीच्या माध्यमातून 22 यार्ड क्रिकेट कार्निवल सीझन क्रमांक 2 ही क्रिकेट स्पर्धा आपण सर्वजण पाहतोय. परंतु मित्रांनो, 22 यार्ड टेनिस क्रिकेट वाहिनीला विशेष सहकार्य अनेक मान्यवरांच्या माध्यमातून या क्रिकेट स्पर्धेसाठी झालंय. अगदी पाठीमागे तुम्ही हा बॅनर पाहताय. अर्थातच अंशिका एंटरप्राइजेसचे सर्व आमचे सर्वांचे लाडके मित्र विकासजी मोरे एक प्रसिद्ध मराठी उद्योजक आहेत आणि त्यांच्या माध्यमातून अंशिका एंटरप्राइजेस या कंपनीचे ते सर्व आहेत. अर्थातच अंशिका एंटरप्राइजेस या कंपनीच्या माध्यमातून आपल्यासाठी मूलभूत सुविधा त्या ठिकाणी पोहोचवल्या जातात. नवीन अग्निशामक पुरवठा व बसवणे यासाठी अंशिका एंटरप्राइजेस काम करत असते. त्याचबरोबर सर्व प्रकारच्या अग्निशामकांच्या रिपलिंग देखील अंशिका एंटरप्राइजेसच्या माध्यमातून केल्या जातात. त्याचबरोबर अग्निशामक व ड्राय हँड प्रणालीसाठी वार्षिक देखभाल करार देखील अंशिका एंटरप्राइजेस करत असते. त्याचबरोबर फायर अलार्म प्रणालीची नवीन बसवणी आणि वार्षिक देखभाल हे देखील अंशिका एंटरप्राइजेसच्या माध्यमातून केलं जातं. अग्निसुरक्षा मॉक ड्रिल व आपत्कालीन स्थलांतर हे देखील अंशिका एंटरप्राइजेसच्या माध्यमातून केलं जातं. त्याचबरोबर सुरक्षा सूचना फलक सेफ्टी हे देखील अंशिका एंटरप्राइजेसच्या माध्यमातून केलं जातं. त्याचबरोबर अंशिका एंटरप्राइजेस आणखी एक महत्वाचं काम तुमच्यासाठी सर्वांसाठी करतं. सीसीटीव्ही कॅमेऱ्याची बसवणे आणि त्याची देखभाल देखील अंशिका एंटरप्राइजेसच्या माध्यमातून केलं जातं. सर्व क्रीडारसिक क्रीडाप्रेमींना अगदी आम्ही विनंती करू की या गोष्टीसाठी तुम्हाला कोणती गोष्ट हवी असेल तर अंशिका एंटरप्राइजेसचे आमच्या सर्वांचे लाडके मित्र प्रसिद्ध मराठी उद्योजक विकास मोरे यांना तुम्ही कॉल करू शकता. थँक्यू सो मच. पुन्हा एकदा 22 यार्ड क्रिकेट वाहिनीच्या माध्यमातून आम्हाला खरं पाहिलं तर या क्रिकेट स्पर्धेसाठी बहुमूल्य सहकार्य करणारे आमचे सर्वांचे लाडके मित्र विकास मोरे यांचं मनापासून या ठिकाणी आम्ही आभार मानत आहोत. थँक्यू सो मच. चला आणि आता आपण जाऊया आपण मॅचच्या दिशेनं. आणि 59 धावांचं लक्ष ठेवलंय आणि परिपक्वता खेळी ते दोन्ही संघाने आतापर्यंत अद्याप केलाय. परंतु एका इनिंगचा एक ब्रेक झाला आणि पहिल्या इनिंग मध्ये एकूण धावा जमा केल्या तर किरण सर एकूण 58 धावा. आणि जाऊया आपण आता आमच्या समेत खरं तर एक मोठा आवाज, पश्चिम महाराष्ट्राचा बुलंद आवाज, ज्यांच्या आपण खरं तर बऱ्याचशा हेच आपण इंस्टाग्राम वरती पाहतो आणि सध्या चर्चेमध्ये राहिलाय इंस्टाग्राम वरती, मग मैदानाच्या आतमध्ये खेळामध्ये देखील चांगला खेळ करतात. त्याच्यानंतर कॉम्बॉक्स मध्ये देखील आमच्या समोर जॉईन झाले. तसा पश्चिम महाराष्ट्राचा बुलंद आवाज करतात किरण चिमस्कर सर. थँक्यू. थँक्यू सो मच उमेश. आज सगळ्यांना भेटून बरं वाटलं. सगळ्यांसोबत आज कॉमेंट्री करण्याची एक वेगळीच मजा असेल.
सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत 22 यार्ड टेनिस क्रिकेट प्रेझेंट बाय 22 यार्ड क्रिकेट कार्निवल. ज्या पद्धतीने ही स्पर्धा आपण पहिली तर ऑर्गनाईज केली गेली आहे. मी म्हणेल की 22 यार्ड टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून नवी मुंबई नव्हे तर पश्चिम महाराष्ट्रातील खेळाडू एक वेगळ्या स्टेजवरती येण्याची एक चांगली संधी. जणू 70-70च्या माध्यमातून जर भिवंडीचं क्रिकेट मोठं झालं असेल तर 22 यार्ड टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून पश्चिम महाराष्ट्राचं क्रिकेट मोठं झालंय. यामध्ये कुठलीही शंका नाहीये. एक जबरदस्त मॅच आहे, हाय व्होल्टेज मुकाबला आहे. दोन्ही टीम आपण पाहिले तर आतापर्यंत कित्येक वेळा एकमेकांच्या समोर खेळत आलेत. मात्र आज पुन्हा एकदा गाठ भेटली आहे, गाठ पडली आहे. अर्थातच भूमिपुत्राच्या या मैदानामध्ये एका बाजूला कराडची टीम आहे, दुसऱ्या बाजूला मैत्री ग्रुप जावली टीम आणि या मॅच मध्ये टार्गेट आहे तब्बल 59 धावेचं. उमेश माझ्यासोबत जोडले गेलेत. एक मजा येईल कॉमेंट्री बॉक्स मध्ये. सेकंड इनिंग मध्ये सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. जाऊया मॅचच्या दिशेनं. जिथं आपण पाहिलं तर स्वराज गोलंदाजीसाठी दाखल झालाय. ओव्हर क्रमांक आपण पाहिलं तर 1 आणि पहिल्या ओव्हर मध्ये स्ट्रायकिंगला एका बाजूला सूरज पाटील. पहिला चेंडू हलक्यात कट केलाय. फक्त एक सिंगल धाव. बॅकवर्ड पॉइंटचा खेळाडू वेगानं येतो. एका धावेचा प्रयत्न, दुसऱ्या धावेसाठी नकार दिलाय. फेकी लगेच केली आहे. पाऊस नाहीये, वातावरण शांत आहे, हवामान थोडंसं बदलल्याने अशा वेळी क्रिकेटचा खेळही बदलेल का हेही प्रेक्षकांना बघायचंय. स्वराज मात्रेची इथे बॅटिंग झाली नाहीये, परंतु आता बॉलिंग त्यांना अप्रतिम करावे लागेल. टप्प्यावरती फोकस, टप्प्यावरती तो ताबा, टप्प्यावरती नियंत्रण ठेवावं लागेल, तेव्हाच ही मॅच बनणार आहे. स्वराज म्हात्रे आणि त्याच्या समोर सुजित शेवाळे. दोन्ही डॉन एकमेकांच्या समोर आहेत असं म्हणायला हरकत नाहीये. हाफ ट्रॅक स्क्वेअर कट, फटका चांगला खेळ, हवेमध्ये कॅचचा कॉल. खेळाडू आहे चेंडूच्या खाली, तो अगदी हातातून बाउन्स झालाय. उचलून फेकलाय त्यानं रागानं. काय घडलंय? ही कॅच नव्हती दादा, मॅच होती. अंपानं सांगितलं सीमा रेषे बाहेर. 6 धावा आहेत. देव आहे द्यायला, परंतु पदर नाहीये घ्यायला. कॅच इथे ड्रॉप झाला आणि त्याच्यानंतर इथे षटकार दिलाय आणि वम फ्रॉम देवर हा देखील बॉल समाप्त झालाय. परंतु काय इथे स्ट्रोक केलाय. खरं तर इथे बॉटम चांगला ओव्हर स्वतःला फॉलो केलं. त्याच्यानंतर अप्पर कट, बॉल अगदी हवेशी गप्पा मारत होता. त्याच्यानंतर कॅच ड्रॉप आणि हा सीमा पार बॉल आहे. चांगली इथे सुरुवात केलेली आहे करटचा डॉन सुजित शेवाळे. हाई चेंडू यावेळी पहिले आपकी बारी फिर हमारी बारी, आप शेर है हम सवा शेर है हे दाखवलं जाईल स्वराज म्हात्रेकडून. कारण की स्वराज म्हात्रेंनी देखील आतापर्यंत नवी मुंबईचं क्रिकेटही गाजवलंय. तर दुसऱ्या बाजूला पश्चिम महाराष्ट्राचं क्रिकेट गाजवणारा सुजित शेवाळे त्याच्या समोर असल्यानंतर मी देखील कोणापेक्षा कमी नाहीये हे दाखवण्याचा प्रयत्न केला जाईल. पहिला डाव तुझा आहे तर दुसरा डाव माझा आहे. इथे फ्लिक केलं, या बॉलला सिंगल धाव इथे प्राप्त होते. सेकंडचा इथे कॉल केला आणि 2 धावा इथे बघता बघता पूर्ण गेल्यात. बरोबर आहे, अगदी स्वराज म्हात्रे आणि सुजित कराडचा डॉन आपण बाजू आहे. पहिला बॉल इथे ज्या पद्धतीने टाकला गेला त्याच्यावर षटकार आणि त्याच्यानंतर डॉट आलं होतं आणि ते 2 धावा इथे. खरं तर 4 दिवस सासूचे आणि 4 दिवस सुनेचे हे आपण नेहमीच पाहत असतो. पहिला डाव तुझा आहे, दुसरा डाव माझा आहे आणि सध्या आजची पार आहे ती अप्रतिम चालू आहे लढाई. वाव, 9 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. हो शॉट पूल निघून जातोय. कराडचा डॉन मैदानामध्ये खेळतोय. उचलला की फेकला, उचलला की फेकला. अजून एक सीमा बाहेर ठोकलाय. षटकार. जबरदस्त बॅटिंग येते कराडचा डॉन इथे पाहायला मिळतोय. सुजित शेवाळेच्या बॅट मधून एक म्युझिक शॉट येत असताना कमालीची बॅटिंग. सी कॉर्नरला इथं फेकून दिलंय आणि चांगली इथे बॅटिंग करत असताना शॉर्ट बॉल. अशा इनफॉर्म खेळाडू तुम्ही टाकू शकत नाहीये. पुन्हा एकदा गोलंदाजी इथे तयार होतोय. स्वराज म्हात्रे आणखी इथे समोर केलाय. टाऊन द फिल्डर आहे तिथे आणि धक्का क्रमांक पहिला. कराडचा डॉन मैदानाच्या बाहेर. क्या बोलेगा तू? लालच बुरी बात है, लालच बुरी भला है. बरं, बिलकुल बिलकुल. लालच बुरी भला आहे आणि ते लालसा दिले होते. मोह आवरता आला नाहीये. असं वाटलं की हा बॉल देखील फेकून द्यायचा आहे, परंतु थोडासा इथे टर्न झाला. त्याच्यानंतर बॅटचा स्पीड बा आणि इथे चांगली इथे कॅच कम्प्लीट केलंय आणि त्याच्यानंतर मैत्री ग्रुप जावली टीमनं खरं तर एन्जॉय केलंय. ते धक्का क्रमांक पहिला कराड टीमला नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आणि सध्याच्या स्थितीला जो इनफॉर्म खेळाडू आहे तो दाखल होतोय स्वप्नील देवंगळे. स्वप्नील देवंगळेची किरण सर मी चर्चा करतो, कारण ज्या पद्धतीनं सेमडी टीमच्या पूर्ण समितीनं आयोजन केलं होतं त्याच्यामध्ये ऍज अ जिल्हा आयकॉन म्हणून हा स्वप्नील देवंगळे खेळला होता आणि काय जबरदस्त बॅटिंग केली होती आणि ऍज अ जिल्हा आयकॉन मॅन ऑफ द सिरीज या खेळाडूने घेतली होती. वाव, मी आधी एक पान पलटी करेल यासाठी, कारण की ऑलरेडी एका ओव्हरमध्ये 2 6 आले होते 5 चेंडूमध्ये. सुजित शेवायला घाई करण्याची गरज होती का? अजिबात नाही. तो मैदानातून बाहेर आला एवढंच बोलत असेल, गरज होती का? लालच बुरी भला, लालच करके किसका हुआ है भला? अजिबात नाही. 15 धावा स्कोर कार्ड वरती आहे. दुसऱ्या बाजूला स्वप्नील देवंगळेचा उल्लेख तू केला. अप्रतिम खेळाडू हा देखील आहे. मात्र स्वराज म्हात्रेनं विकेट घेऊन हेच सांगितलंय,
या मॅच मध्ये मी देखील कमबॅक केलाय. आता भरत दुसऱ्या बाजूला गोलंदाजीसाठी आल्यानंतर सूरज पाटीलनं आतापर्यंत एकच चेंडू खेळलाय, एकच धाव केले. जबाबदारी त्याच्या खांद्यावरती, जबाबदारी स्वप्नीलच्या खांद्यावरती. आणि जेव्हा जबाबदारी येते तेव्हा विचारत नाही एक्सक्यूज मी तुझं वय किती आहे. खांदे मजबूत पाहिजेत. या मॅच मध्ये खांदे कोणाचे मजबूत असतील? प्रत्येकाला खांदे ते मजबूत करावे लागतील, तेव्हाच तर एक तुमचा चांगला खेळ होईल. आणि आता स्ट्राईक एंडला सूरज पाटील, बॉलिंग ट्रॅक वरती भरतला आपण पाहत आहोत. पहिला बॉल इथे आडवा बॅट नाही, टर्न केला या बॉलला, गॅप मध्ये बॉलला ट्रॅव्हल केलंय. क्षेत्ररक्षक आहे, 2 फिल्डरला चिरून फाडून बेदूक बॉल जात असताना सीमारेषेच्या बाहेर टन चौकार. अप्रतिम फटका. या फटक्यामध्ये ताकद नव्हती, अजिबात नव्हती. हा बघ रिप्ले 22 या टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून रिप्ले पाहिल्यानंतर फटक्यामध्ये ताकद नव्हती. गॅप शोधून काढला आणि हा गॅप किती वेगानं निघून घेतला. तुझ्याकडे ज्या पद्धतीने टायमिंग असणंही महत्वाचं आहे आणि तेच टायमिंग सूरज पाटीलनं दाखवलं. सुजित माघारी गेल्यानंतर सूरज पाटीलवरती आलेली जबाबदारी कशा पद्धतीने पेलतोय. कारण की एका बाजूला भरतची गोलंदाजी, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर यष्ट्यांच्या मागे जावली टेनिस क्रिकेटचा मास्टरमाइंड युवा खेळाडू आहे. तो देखील आपण पाहिले तर बरेचसे सूत्र, करण त्याचं नाव, करण बरेचसे सूत्र मैदानामध्ये आपण पाहिले तर खेळवू शकतो. आज करणने रन देखील बडवल्यात. नेक्स्ट बॉल सूरज पाटील येते, चांगले ते टॅप केलंय आणि बॉल चालले ते स्ट्राईक कव्हरला डीप मध्ये प्रोडक्शन दिलं गेलं. सिंगल धाव येते प्राप्त होते, चांगली ते फाईट पाहायला मिळते. त्याचबरोबर केस क्रीडा प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष सर्वांनी आदरणीय शशिकांत बातोशी साहेब यांचं इथे आगमन झालंय. करूया आपण त्यांचे सहर्ष स्वागत. क्षमासावी उपाध्यक्ष त्यांचा आपण करूया आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. टोटल झालं त्याकडून 20 धावा धाव फलकावरती. नेक्स्ट बॉल इथे भरत तयार होतोय. स्वप्नील देवंगळे आडवा बॅटनं कडवा खेळलाय आणि चांगली फिल्डिंग इथे. फिल्डिंगचा स्टँडर्ड हा खूप महत्वाचा असतो लो स्कोरच्या मॅच मध्ये. आणि लो स्कोरच्या मॅच मध्ये जर तुम्ही फिल्डिंग चांगली करताय तर बॉलरची खरं तर ऊर्जा आणखीन वाढली गेली आणि तिथून मात्र ते चांगली फिल्डिंग करत असताना एक धाव इथे सिंगल प्राप्त होते. 21 धावा धाव फलकावरती आल्यात. भरतने गोलंदाजी आतापर्यंत चांगली केली. भरत सनस 3 चेंडू टाकले, 3 चेंडू मध्ये 6 धावा त्यांना आतापर्यंत खर्च केलेत. पहिला चौकार आला, त्यानंतर 2 सिंगल. सूरज पाटील पुन्हा एकदा स्ट्राईकला. ओहो हो, कमी गतीचा चेंडू करणं अक्षरशः एन्जॉय केलं. अंपायरना बोटा कशाकडे केलंय. चले जाओ आप गुरु, आप भी चले जाओ. सूरज पाटीलची आणखीन एक विकेट. या मॅच मध्ये जर तू लो स्कोरिंग मॅच बोलत असतील तर 69-59 धावा आता डोंगरासारख्या मोठ्या दिसत आहेत. कारण की 2 धक्के, 2 मोहरे, 2 फलंदाज, 2 एन्काउंटर, दोन्ही फलंदाजाला चलो आप वापस जाओ असं सांगितलंय. आणि अशावेळी मॅच थोडीशी हार्ड होते कराडसाठी. मागची देखील मॅच अशाच पद्धतीने रंगली होती आणि ही मॅच देखील आता तेच वळण घेत असताना, तोच रस्ता घेत असताना सूरज पाटील आयकॉन मैदानाच्या इथे बाहेर होतोय आणि धक्का क्रमांक 2 इथे बाद होत असताना सूरज पाटील मैदानाच्या बाहेर जातोय. असं वाटतंय की जणू भूकंप झालाय, परंतु याच भूकंपातून तुम्हाला सावरायचंय, या डावाला आवरायचंय आणि तेच अवरण्यासाठी जो फोडतो इथे डंग, तो राजू कंक मैदानाच्या आतमध्ये तो आलाय. दाखल होतोय. तो आलाय असं म्हणायला हरकत नाही. तो दाखल झालाय. सप्तम हिंद केसरी म्हटलाच तरी चालेल. पश्चिम महाराष्ट्र टेनिस क्रिकेटचा सप्तम हिंद केसरी म्हणजे 7 ते 8 मालिकावीरचे पारितोषिक ज्यांना आपल्या नावावरती करून घेतला आणि त्या एक्क्याला, हुकमी एक्क्याला थोडासा मागे ठेवला. जब सामने वाला बादशाह डालता है तो अपना एक्का टाइम आने पे डालना चाहिए. आणि त्यावेळी तो बाहेर काढलाय. राजू संभाजी कंक बरोबर मैदानामध्ये आहे. दाखल जर झाला. तुमच्याकडे जर बादशाह असेल तर तुमचा एक्का बाहेर काढणं. 21 धावा धाव फलकावरती 2 विकेट पडलेले आहेत. 1.4चा खेळ समाप्त झालेला आहे आणि या ओव्हर मधले 2 बॉल बाकी आहेत आणि आजच्या स्थितीला 20 बॉल 38 धावेंची गरज आहे. आणि आपला योग्य तो खेळाडू कराड फायटर टीमनं दाखल केलाय, अर्थात राजू कंक. मी म्हणेल की एंट्री अगदी योग्य झाली का राजूची. कारण की ज्या एंट्रीसाठी त्याला ठेवलं होतं, विलन लास्ट में आता है, विलन हिरो पहिले जाता है, विलन लास्ट में आता है, तो विलन लास्टला एंट्री झाली का. कारण की मॅच बनत चालली आहे. 21 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. आता 2 चेंडू या ओव्हर मधले बाकी आहेत. कुठेतरी स्वप्नील देवंगळे देखील आहे. मात्र भरत सनसची गोलंदाजी ला जवाब चालू आहे. नेक्स्ट बॉल येते राजू कंक साठी. पहिल्याच बॉल वरती खाने में अच्छा लगता है बादाम पिस्ता काजू और आते हैं कंक राजू. जबरदस्त इथे टायमिंग जोडलं गेलंय. राजू कंकच्या बॅट मधून डंक फोडत असताना लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर ठोकलाय षटकार. क्लास फटकाय. अप्रतिम. सीधी बॅट नो बकवास. सरळ बॅटनं अगदी खेळून काढलाय. आणि तदनंतर त्यानं मी आलोय मैदानामध्ये याची ग्वाही दिली. मी आलोय मैदानामध्ये हे मात्र त्याने सांगितलंय. या मॅच मध्ये आता 27 धावा स्कोर कार्ड वरती. जबरदस्त बॅटिंग. मी आलो, मी पाहिलं, मी जिंकलं
आणि बॉल चालाय ते सीमारेषेच्या बाहेर. 6 के 6, 6 दुनी 12. राजूने क्या शॉट मारा. झिंगा लला लला लला. चला अप्रतिम 33 धावा स्कोर कार्ड वरती. उमेश तुझ्यासोबत बसल्याची हीच मजा आहे भाऊ, कारण की समालोचन करण्याची उमेशची एक वेगळी अदा त्याच्यामध्ये. सध्या आपण पाहिलं तर मॅच मध्ये सगळे झालेत राजूच्या खेळावरती फिदा, आणि त्याचा खेळ सध्या दमदार चालू आहे. तो आला, त्यानं पाहिलं, त्याने 2 चेंडू 2 ठोकले सीमा पार. मुख्य अद्याप भूमिकेवरती अद्याप इथे बॅटिंग करतोय राजू. ज्या नंबर वरती आलाय आणि त्या नंबर वरती बॅटिंग अप्रतिम करतोय. जेव्हा जेव्हा आपण कराड फायटर्स टीम येते तेव्हा तेव्हा राजू कंक हा सलाम मिळाला होता. म्हणजे तुमचं प्लॅनिंग, तुमचं नियोजन हे सकारात्मक असलं पाहिजे, आणि ते अगदी सकारात्मक प्लॅनिंग रोहित पाटीलचं झालेलं आहे. चांगली बॅटिंग राजू कंक, बॅक टू बॅक 2 षटकार. अप्रतिम. आता मॅच आपण पाहिली तर 33 धावा स्कोर कार्ड वरती सजल्या गेले. 33 18 चेंडू मध्ये 26 धावेची गरज आहे. अमर शेलार दाखल झाला एका बाजूला. याच अमर शेलारनं पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीगच्या 40+ घनसोली मैदानामध्ये सगळ्यात पहिल्यांदा बेस्ट गोलंदाजाचा किताबी मिळवला होता, आणि यंदाचं वर्ष या खेळाडूनही गाजवलंय. अमर शेलार या मॅच मध्ये कुठेतरी मी म्हणेल की एक खडा टाकू शकतो. म्हणजे तो अनुभव तुम्हाला पुन्हा एकदा आणणं खूप महत्वाचं आहे. स्वप्नील देवंगले अडवा बॅटनं कडवा प्रहार. खेळाडू आहेत तिथे, आणि स्वप्नील देवंगले आता मैदानाच्या बाहेर होतील. पहिल्याच बॉल वरती ते गोड बातमी, पहिल्याच बॉल वरती ते हॅपी स्टार्ट केलंय अमर सेलर. चांगली बॉलिंग. अप्रतिम. कारण की अमर शेलारचा हाच उल्लेख केला, कारण की अमर जेव्हा जेव्हा मैदानामध्ये येतो तेव्हा तेव्हा विकेट घेण्यासाठी ओळखला जातो. एक सॅलड गोलंदाजी त्याच्याकडे आहे. सॅलड गोलंदाजी म्हणजे प्रत्येक चेंडू वेगवेगळ्या टप्प्यावरती टाकण्याचा प्रयत्न हा त्याच्या माध्यमातून केला जातो. आणि सध्या आपण पाहिलं तर मॅचची सिच्युएशन राजू कंकच्या खांद्यावरती जास्त आहे. एका बाजूला अर्थातच जावली संघाला माहिती आहे या मॅच मध्ये राजू कंक को पकड झाला तो मॅच जिंकायला आला, तर दुसऱ्या बाजूला रोहित पाटीलची एंट्री झाली आहे मैदानामध्ये. 33 धावा, 3 विकेट, 2.1 आतापर्यंत ओव्हरचा खेळ झालेला आहे. म्हणजे मॅच बनते, मॅच घडते, मॅच बिघडते, आणि मॅच आणखीन घडत चालली आहे. जबरदस्त मॅच रंगत असताना कधी इकडे कधी तिकडे आपण पाहिलंय. जबरदस्त मॅच इथे आता कोणाच्या बाजूने जाणार आहे, परंतु राजू कंक आणि नवी बॅटर मैदानाच्या आतमध्ये टीमचे लीडर, टीमचे कॅप्टन इथे मुख्य दाखल होतात. रोहित पाटील 33 धावा झाल्यात, 3 विकेट गॉन झाल्यात. पहिल्या बॉल वरती विकेट आल्या, पुन्हा एकदा अमर निघतात. बॉलला इथे सोडून दिलंय, आणि पाहिलं देखील अगदी ॲपट्रॅकर बॉल होतं, आणि त्याच्यानंतर लाईन इथे मिस केलेली आहे अमर यांनी, आणि त्याच्यानंतर इथे व्हाईट बॉलचा इथे कॉल आलाय. अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये. एक्स्ट्रा धावा. रोहित पाटील जो आपण पाहिलं तर एक शांत संयमी खेळाडू, मॅच घेऊन जाण्यासाठी ओळखला जातो. रोहित पाटीलला तो मैदानामध्ये थांबतो तर मॅच बनवण्यासाठी ओळखला जाईल. अमर शेलारला माहिती आहे याला जास्त वेळ थांबून द्यायचं नाहीये. 34 धावा. उचललाय चेंडू हवेमध्ये जाईल वेलकम गेटला. रोहित पाटील बोलेल वेलकम अमर, वेलकम. निघून जातोय सीमा पार. या मॅच मध्ये एक्के दुक्क्याचा विषयच नाहीये, सिंगल डबल माहितीच नाहीये. फक्त जो येतोय तो ठोकतोय, जो येतोय तो ठोकतोय. आणखीन एक ठोकलाय षटकार. टायमिंग, ताकद आणि नजराचं कधी त्रिवेणी संगम इथे होत असताना रोहित पाटीलच्या बॅट मधून मोठा धमाका झालाय. चांगली इथे बॅटिंग, जो येतोय तो चांगली बॅटिंग करतोय, आणि कॅप्टन लिडरशिप इथे पाहायला मिळते. आणखीन एक, परंतु इथे पाठीमागे बॉलला वळण दिलंय. सिंगल धाव इथे प्राप्त होते. कॅचचा कॉल इथे, फिल्डर थोडेसे दूर आहेत. अंतर कापत असताना 2 धावा इथे सहज मिळतील कराड फायटर टीमला. आणखीन एक घेतली जाते का? होय, आणखीन एक घेतली जाते. कदाचित 4थ्या धावेचा प्रयत्न होऊ शकतो का? नकार दिलाय. त्यांना माहितीये धावा आलेत. आतापर्यंत जो तो आलाय षटकार ठोकतोय. धावा चांगल्या, म्हणजे जो चलेगा यहाँ पे अपनी खोपड़ी, वो जलाएगा सामने वाले की झोपड़ी. खतम हुई बात. आणि या अशा पद्धतीने मॅच सध्या चालू आहे. 15 चेंडू मध्ये 16 धावेची गरज या मॅच मध्ये आता मात्र. बरोबर आहे, बरोबर आहे. जो अपनी खोपडी चलाएगा उसकी झोपडी भी चला देगा. लेकिन या मॅच मध्ये आपण पाहिलं तर कोणाची झोपडी इथे जाणार आहे. एकाचा प्रवास किरण सर थांबणार आहे, एकाचा प्रवास पुढे थोडासा जाणार आहे, एक बॉल पुढे जाणार आहे. ती मॅच खेळावं लागेल, परंतु एकाचा प्रवास इथे थांबावं लागेल. राजू कंक इथे चांगला इथे टॅप केला या बॉलला. एक्स्ट्रा कव्हर मध्ये कोणताही खेळाडू नाहीये. 2 धावा इथे मिळतील. रोहित पाटील खूप वेगानं धावतोय. धावा जमवण्याचा चांगला प्रयत्न राहिला त्यांचा. रोहिताचा फिटनेस एक जबरदस्त आहे. येस, अंपायर सेट एक 1 शॉट, अतिघाई, 1 धाव कमी. ते दोघे नाराज असतील, कारण की एका बाजूला आपण पाहिलं तर अमरचे आतापर्यंत 4 चेंडू झालेले आहेत. 44 धावा स्कोर कार्ड वरती, 44, 3 विकेट आतापर्यंत माघारी गेलेत. रोहित पाटील एका बाजूला आपण पाहिलं तर यावेळी देखील लॉफ केला. थोडासा वाईडी शॉर्टकट टाकण्याचा प्रयत्न. लॉंगॉनला खेळाडू आहे, चेंडू गॅदर करेल, फेकी अगदी आरामामध्ये एक सिंगल धाव इथे कंप्लीट केली जाते. आता येणारे चेंडू आपण पाहिले तर 13 आहेत,
आणि 13 चेंडूमध्ये आता 14 धावेची गरज. मॅच त्या टप्प्यावरती आणली आहे. आता सिंगल डबलचा खेळ चालू झालाय. हाच खेळ आणि याच मास्टरमाइंडचा खेळ आपण बोलत होतो. पूर्णपणे आता मॅच अगदी औपचारिक मॅच मध्ये पूर्णपणे मॅच करंट फाईट न करत बाजी मारली आहे चांगली ते बॅटिंग मॅच मध्ये करत असताना पाहायला मिळते. पुन्हा एकदा येते अगदी बॉल यॉर्कर पद्धतीचा होता. ऑन साईडला बॉलला टर्न केलंय. सिंगल धाव येथे प्राप्त होत आहे आणि बघता बघता इथे 3 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 46 धावा जमा केल्या आहेत. 12 बॉल आणि 13 धावेची आवश्यकता आहे. प्रत्येक डॉट बॉल हा विश्वात्मक असणार आहे मैत्री ग्रुप जावली टीम साठी. डॉट बॉल तुम्हाला टाकावे लागतील आणि विकेट घेणं तितकंच महत्वाचं आहे. अप्रतिम स्पर्धेबद्दल ज्या पद्धतीने आपण पाहतोय, पावसाळी हंगामामधली सर्वात मोठी स्पर्धा घेऊन आले 22 यार्ड क्रिकेटच्या माध्यमातून. मी मगाशी उल्लेख केला की 70-70च्या माध्यमातून जर भिवंडीचं क्रिकेट मोठं झालं असेल तर 22 यार्ड टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून नवी मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्राचं क्रिकेट मोठं झालंय. प्रत्येक जण वाट बघत असतो आणि ज्या पद्धतीने मी म्हणेल की बॅनर आहे, सेटअप आहे, कॅमेरा वर्क आहे, टेक्निकल टीम आहे, एक कमी वर्षामध्ये आपल्या नावाला चकाकी देत आपल्या नावाची मी म्हणेल की मेहनत ती दिसून आली 22 यार्ड क्रिकेटची. आणि सध्या आपण पाहिलं तर या संपूर्ण स्पर्धेचं श्रेय मी खऱ्या अर्थानं सचिन दादाला देईल. ज्या पद्धतीने संपूर्ण मॅनेजमेंट, संपूर्ण आपण पाहिलं समालोचक, आमचे कॉमेंट्री टीम आपण पाहिली तर खऱ्या अर्थानं समालोचक देखील आपण पाहिलं तर या स्पर्धेला बसण्यासाठी त्यांना संधी भेटणं हे आहे. ज्या समालोचकाला संधी भेटत असते ती देखील महत्वाची असते. त्यासाठी खऱ्या अर्थानं आभार व्यक्त करेल 22 यार्ड क्रिकेट कार्निवलचं. खूप छान स्पर्धा, खूप चांगली देखणी स्पर्धा, चॅम्पियन स्पर्धा 2026. जबरदस्त आपण स्पर्धा पाहत होतो आणि संपूर्ण हे श्रेय सचिन शिंदे आणि त्यांच्या संपूर्ण टीमला जात आहे. आणि आपल्या खेळाडूंच्या खरं तर तळागाळाचे खेळाडू आहेत त्यांना एखाद्या मोठ्या खेळाडूंसोबत इथे खेळण्याची संधी इथे उपलब्ध करून दिले. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज झालेत परंतु 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे बाकी आणि जिंकण्यासाठी 13 धाव्यांची आवश्यकता आहे. पहिला बॉल इथे टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज आहे. जोरकस खेळण्याचा प्रयत्न केला होता अक्षयला आपण पाहत आहोत बॉलिंग ट्रॅक वरती आणि या बॉल वरती पहिल्याच बॉल वरती सिंगल धाव इथे प्राप्त होते. 11 बॉल आणि जिंकण्याकरिता धावांची गरज आहे ती 12. 2 मोठे फटके या मॅचला संपून जाईल परंतु प्रत्येक बॉल डॉट हा विश्वात्मक असणार आहे. आदित्य आलेत बॉलिंग ट्रॅक वरती धावा रोखण्यासाठी. समोर असणार आहे पंचम सप्तम हिंद केसरी कराडचा पश्चिम महाराष्ट्राचा बकासूर. अनेक स्पर्धा गाजवल्यात, अनेक स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज म्हणून आणि कित्येक स्पर्धेमध्ये घेतल्यात. चांगला इथे बॉल परंतु हा व्हाईट बॉल दिलाय पंचाने इथे कॉल. अधिकचा बाउन्स इथे पाहायला मिळतोय आणि इथे एक सिंगल धाव इथे अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये येते. यष्टनच्या मागे करणला तू बघतोय, गोलंदाजाचे थोडासा जवळ आला चेंडू घेत, बऱ्याच गोष्टी तू बोलवता. ओव्हरऑल मॅच सोडून देऊ नका, मॅच सोडायची नाहीये हीच चर्चा चालली असेल. कारण की मॅच का सोडायची? जिंकतो तो विजेता नसतो, लढतो तो विजेता असतो. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा इथे खराब बॉल, डॅमेज बॉलिंग इथे होत असताना पुन्हा एकदा इथे व्हाईट बॉल येतोय आणि ही खराब लाईन आहे. ऑब्विसली राजू कंके एवढंच बोलत असेल, इसमें तेरा घाटा मेरा कुछ नहीं जाता. कारण की या ज्या 2 एक्स्ट्रा धावा वाईटच्या धावा भेटलेत त्यामुळे मग आपण पाहिलं तर सध्या त्याच्यासोबत अजिंक्य येतोय, अजिंक्य चर्चा करतोय, बऱ्याच गोष्टी अजिंक्य सांगतोय. कारण की ही जी मॅच सोडून द्यायची नाहीये ती चर्चा चालली आहे. एक्स्ट्रा आलेल्या धावांमुळे मॅच मधलं प्रेशर थोडंसं आपण पाहिलं तर कन्वर्ट झालंय. या मॅच मध्ये आदित्य कशा पद्धतीने गोलंदाजी टाकतोय यावरती संपूर्ण चित्र पुढचं स्पष्ट होईल. 49 धावा धाव फलकावरती लागल्यात. काही अगदी धावांची गरज आहे. राजीव कंक आपल्याला पाहायला मिळतोय बॅटिंग स्ट्राईक वरती. चांगली बॅटिंग येते आतापर्यंत परंतु काय बॉल टाकलाय, वा कमालीचा बॉल टाकला आणि एज लागली आणि फलंदाजी दे राजू कंक मैदानाच्या बाहेर. मी हाच विचार करतो की याआधी अजिंक्य बेलोसे मिड विकेट वरून धावत आला, गोलंदाजाची चर्चा केली, अंपायर त्याच्याकडे बघत बसले, तो पुन्हा धावत गेला. अजिंक्य बेलोसेनं करणनं असं या आदित्यला काय सांगितलं की नेक्स्ट बॉल वरती दांडी गुल झाली, अगदी चेंडू बेसला टपली मारून पळून गेला. या ज्या गोष्टी आहेत, या ज्या चर्चा आहेत, चर्चा होणं गरजेचं आहे, कानमंत्र देणं गरजेचं आहे. राजूला पकडलं, मॅच पकडली का? मॅच जिवंत आहे, मॅच चालू आहे, मॅच ऑन झाले, मॅचनं यू टर्न घेतलाय की राजू कंक आउट झालाय. जबरदस्त मॅच इथे होत असताना काय जबरदस्त मॅच इथे रंगली गेली. राजू कंक अगदी बेल सोडायला गेल्या. रोहित पाडे मैदानाच्या आतमध्ये, सिद्धार्थ जगदाले मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी दाखवत होता. हळूहळू आता मॅच अगदी युटर्न घेत असताना मॅचने वळण घेतलंय आणि या मॅच मध्ये चांगली इथे रंगत होत असताना सोपानदादा जुनगरे साहेब आणि शिवस्वराज्य अकॅडमीच्या माध्यमातून आदित्यला आपण पाहिलं तर या विकेटसाठी 500 रुपयाचं प्राइज आलंय जरूर. 49 धावसंख्या स्कोर कार्डवरती सजले. मॅच चांगली बनत चालली आहे.
सिद्धार्थ यावेळी देखील अपील उचलली आहे. दबाव टाकण्याचा प्रयत्न, कोण बनतं, वेळ बदलत नाही. करण आणि अजिंक्य बेलोसे आदित्यच्या जवळ आले. 1 मिनिट चर्चा केली. उमेश, 1 मिनिटामध्ये आयुष्य बदलत नाही, पण 1 मिनिट जर थांबून विचार केला तर आयुष्य नक्की बदलतो, वेळ नक्की बदलतो, खेळ नक्की बदलते. आणि हा क्रिकेटचा खेळ असाच आहे जो कधीही बदलतो. या मॅच मध्ये आता आदित्यने कमबॅक केला. येणारे चेंडू आता आदित्यचे बाकी आहेत 3. त्यानं 3च धावा खर्च केलेत. 9 चेंडू 10ची गरज. जबरदस्त मॅच शिदे रंगत असताना पुन्हा एकदा इथे टॅप केलाय. सिंगल धाव इथे प्राप्त होईल. सेकंड साठी जातात आणि बघता बघता इथे 2 धावा इथे मिस फिल्डिंग केली आणि या सिच्युएशनला तुम्ही मिस फिल्डिंग करू शकत नाही. आधीच कर्जबाजारी, त्याच्यामध्ये ऊस नसेल. परंतु आपण ज्या टप्प्यामध्ये पाहतोय देवाचं दर्शन आणि मित्राचं मार्गदर्शन आहे. जेव्हा ते मार्गदर्शन खरं तर वाटलं गेलं अजिंक्य बेलोसेच्या माध्यमातून, त्याच्यानंतर जे टप्प्यावरती जी त्यांनी बॉलिंग केली, अप्रतिम बॉलिंग केली, असं वाटलं की तुरंत लगेच अभ्यास केलाय. गुड. खूप छान, सहमत आहे तुझ्या मताशी मी. 51 धावा. लोकांचा प्रयत्न, ब्लेड आउटची संधी होती. विकेट किपर पहा, करण सुर्वे ज्या पद्धतीने चेंडू पकडतोय. खाली झोपला होता चेंडूकडे, अगदी चेंडू त्याच्या हातामध्ये असताना यष्ट्यांकडे लक्ष होतं. फेकला चेंडू, विकेटचं पतन, आणखीन एक धक्का, आणखीन एक विकेट. मॅच बनली आहे उमेश. आपल्याला वाटलं मॅच संपली, अजिबात नाही. या पुस्तकाचं पान हे काय बदललं, धडा वेगळा आला आणि अध्याय वेगळा चालू झाला. आदित्यचं सेलिब्रेशन तू बघतोय, मॅचची कहाणी आणि मॅचची रिक्वायरमेंट कशा पद्धतीने थोड्याच वेळामध्ये तुमच्यापर्यंत आम्ही घेऊन येतो. युवाची हवा सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आणि इथे पकडून फसलं गेलं. एक सिंगल धाव इथे घेण्याचा प्रयत्न केला होता, पाठीमागे वळून बघितलं, इथे विकेट कोसळले गेले. आता या मॅचनं अगदी युटर्न घेतला. या मॅचची आता कहाणी काय असणार आहे? 6 बॉलचा खेळ बाकी आहे आणि जिंकण्यासाठी आवश्यकता आहे त्या मॅच मध्ये 7 धाब्यांची. एकात मोठा फटका, मी पहिलंच सांगितलं होतं. 7 चेंडू मध्ये 8 धावेची गरज आहे. 7 बॉल आणि 8 धाब्यांची गरज आणि त्या क्षणाला इथे निलेश वीर सर मैदानाच्या आतमध्ये दाखवलं होतात. अप्रतिम. 7 चेंडू आणि 8 धावेची गरज. 7-8. आता या मॅचची केस अर्थातच निलेश वीर सरांच्या हातामध्ये. पेशाने पीएस आहेत आणि तेच इथे बॅटिंगसाठी दाखल होत आहेत आणि क्रिकेटचे नित्यांत आवड कित्येक आपण पाहिलं त्यांच्या माध्यमातून धडे जे सोडवले गेलेत आणि आता या मॅच मध्ये महत्वाची भूमिका त्यांना पार पाडायची आहे. ओहो, हुक करण्याचा प्रयत्न, पंचांचा इशारा येतोय. नो बॉल, भीमा आणि फ्रीटचा बॉल असणार आहे. माय गॉड, मॅचचं चित्र पुन्हा बदलतंय का? कधी फलंदाज, कधी गोलंदाज, कधी करण, कधी आदित्य, कधी निलेश वीर, कधी आदित्य, अशीच मॅच चालली आहे. फ्री हिटचा चेंडू, 7 चेंडू 7 धावेची गरज. मॅच चांगली बनली आहे. प्रेशर आहे, टेन्शन आहे. एका बाजूला जावली तालुका, दुसऱ्या बाजूला कराड तालुका. जावली की कराड यामधलं अंतर जर बघितलं तर कमीत कमी 100 किलोमीटरचं तर असेल, पण सध्या हृदयाचे ठोके मात्र 12व्या खेळाडूचेही जास्त वाजतायत. आदेशला बघतोय, तो टेन्शन मध्ये. उचललाय, लॉफ्ट केलाय, आडव्या बॅटनं मिड विकेटला डीप मध्ये एक सिंगल धाव कंप्लीट केली जाते. आदित्य बेलोसेच्या हातामध्ये चेंडू फेकी केले, करण सुर्वेच्या हातामध्ये 2 धावा, 2 रन. आपने चुराया जो सनम, असं म्हणायला हरकत नाहीये. वॉट आर रनिंग बिटवीन द विकेट. चालाकी आहे, चतुराई आहे. 6 चेंडू 5 धावेची गरज. मॅच अजूनही बनले, मॅचचे ठोके अजूनही ऐकू येत आहेत आणि मॅचचं प्रेशर अजूनही आहे. उमेश दादा, मॅच संपली नाहीये दादा, मॅच तर आत्ता चालू झाली आहे. वो झाकी था, पिक्चर अभी बाकी है. वो किताब का एक पन्ना था, पुरी किताब अभी बाकी है. आणि या मॅचचे अजूनही 6 चेंडू बाकी असताना 5 धावेची गरज. रोहित पाटीलनं बऱ्याच जबाबदाऱ्या घेतल्यात, पण जावली तालुक्याकडून कोणता खेळाडू बाहेर काढला जाईल जो 6 चेंडू मध्ये 5 थांबवेल? 6 बॉल 5 धावींची आवश्यकता आहे. हृदयाचे ठोके आता धक 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 करत इथे वाढले गेलेत. कराटकर सर्व आता उभे राहिलेत, कारण का महत्वाची मॅच असं वाटलं होतं की हा जो 12 बॉलचा मॅच आहे ना तो 6 बॉल मध्ये संपेल, परंतु असं काही घडलं नाहीये. आणि या पिक्चरची कहाणी आणखीन बाकी आहे. मी मगाशीच एक उल्लेख केला, जेव्हा एखाद्या आपण पिक्चर पाहण्यासाठी जातो आणि पिक्चर मध्ये जेव्हा इंटरव्हल होतो त्या पिक्चरला एक वेगळी कहाणी लागते आणि त्याच्यानंतर जास्तीच आपण पाहिलं तर खास तमिळ मध्ये डुशुम डुशुम पाहायला मिळतं, परंतु इथे डुशुमची गरज नाहीये. 6 बॉल 5 ची आवश्यकता. रोहित पाटील ऑन स्ट्राईक आणि बॉलिंग ट्रॅक वरती या धावा रोखण्यासाठी बचाव करायचा आहे. संघर्षमय लढाईला पाहायला मिळते आणि आता रोहित पाटील ऑन स्ट्राईकला असणार आहे. जबरदस्त मॅच येते आणि प्रेक्षकांचा पैसा वसूल झालाय. बरोबर सांगितले, पुस्तकाची 4 पानं पलटलेत, परंतु अद्याप फायनल एक्झामचं एक पुस्तक बाकी आहे, त्यातला पन्ना बाकी आहे. तो पन्ना आहे 6 बॉल 5 धावा. बॉलिंग ट्रॅक वरती आता जयेश
आलेलं आहेत. कोण ही मॅच जिंकेल? रोहित पाटील की जयेश जावली की कराड? 6 बॉल 5 ची आवश्यकता. वड मॅच प्रेक्षकांना हीच मॅच बघायची आहे. पहिला चेंडू कट आहे तोपर्यंत अगदी आपण पाहिलं तर लेग स्लिपचा खेळाडू जिथून आपण पाहिलं तर फाईन मधला खेळाडू वेगानं जातोय. चेंडूनं गाठले सीमारेषा. पहिल्या चेंडूवरती थोडासा पिक्चर क्लिअर झालाय बॉस. चौकार आलाय. बॉल अगदी आपण पाहिलं तर वॅकेंट एरिया होता. अगदी एज लागली. रोहित पाटील पाहू शकाल ऍक्शन रिप्ले मध्ये पाठीमागे बॉलला टर्न केलं आणि त्याच्यानंतर इथे धावा इथे 4 इथे मिळायला गेल्यात. रमत गमत बॉल खेळला आणि दूरचा प्रवास होता आणि फक्त आता 5 बॉल आणि 1 धावेची आवश्यकता आहे. कराडसाठी हा मॅच अगदी जिवंत राहिलाय. ओहो स्विच हिट. नाचने वालों के कहती है गौतमी पाटिल और स्विच हिट अच्छे लगाते हैं पश्चिम महाराष्ट्र में रोहित पाटिल. सबसे कातिल आहे वो रोहित पाटील आहे तो. 64 धावा स्कोर कार्ड वरती आणि 6 चेंडू मध्ये 21 धावांचा खेळ त्याने केलाय. अप्रतिम मॅच आणि कराड तालुका या मॅच मध्ये राहिला विजेता. अप्रतिम खेळ. थँक्यू सो मच. काही सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करणार आहोत. त्यासाठी मी मान्यवरांना या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती बोलवेन. मैत्री ग्रुप जावली आणि मैत्री ग्रुप जावलीचे संस्थापक प्रतापदादा शेलार यांना विनंती आहे, दादा आपण मुख्य व्यासपीठावरती या. आपला एक विशेष सन्मान 22 यार्ड क्रिकेट कार्निवलच्या माध्यमातून आम्ही मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. त्याचबरोबर मैत्री ग्रुप जावलीचे आमचे दुसरे संस्थापक एक उत्कृष्ट क्रिकेटर अमरदादा शेलार यांना देखील विनंती केली जाते, आपण देखील मुख्य व्यासपीठावरती या. आपला देखील एक विशेष सन्मान या संपूर्ण क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही करत आहोत. त्याचबरोबर टॉससाठी दोन्ही टीमच्या कॅप्टनना देखील विनंती करूया की आपण टॉस करण्यासाठी या. टीम कराड फायटर्स आणि त्यांच्या विरोधामध्ये सामना महत्वाचा असेल कोयना किंग स्टार. दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती केली जाते की आपण टॉससाठी या. टॉस आपण इकडे करणार आहोत. मी विनंती करतो मैत्री ग्रुप जावलीचे संस्थापक प्रतापदादा शेलार यांना विनंती करतो आपण मुख्य व्यासपीठावरती या. आपला सन्मान देखील या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती आम्ही करत आहोत. त्याचबरोबर अमरदादा शेलार आपल्याला देखील विनंती आहे, आपण देखील या. आपला देखील एक विशेष सन्मान या संपूर्ण क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही करत आहोत. विनंती करूया मैत्री ग्रुप जावलीचे संस्थापक आणि ज्यांच्या माध्यमातून एक अप्रतिम दर्जेदार आणि दमदार क्रिकेट स्पर्धा मागील हप्त्यामध्ये आपण पाहिली. मैत्री ग्रुप जावलीची रबर बॉल प्रीमियर लीग ही क्रिकेट स्पर्धा आपण पाहिली, ज्यांच्या माध्यमातून प्रमुख आयोजकाच्या भूमिकेमध्ये आपण सन्माननीय प्रतापदादा शेलार अमरदादा शेलार यांना पाहिलं. राष्ट्रीय खो खो चे उत्कृष्ट खेळाडू, त्याचबरोबर महाराष्ट्र खो खो संघाचे ऍज अ कोच म्हणून ज्यांना आपण नेहमी पाहिलंय प्रतापदादा शेलार आणि अमरदादा शेलार या दोघांनाही विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठावरती या. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण देणार आहोत आणि देण्यासाठी मी प्रतापदादा शेलार आणि अमरदादा शेलार दोघांनाही विनंती करतो, दादा या. आपल्या दोघांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण देत आहोत. रोहित पाटील यांना हा सामनावीरचा पुरस्कार दिला जातोय. 7 बॉल 21 धावा त्यांच्या बॅटमधून आल्या आणि त्यांना आपण सामनावीरचा पुरस्कार या ठिकाणी देत आहोत. टी शर्ट आहे सातारा स्पोर्ट्स अर्जुन कदम यांच्या माध्यमातून. त्याचबरोबर मेडल तुम्ही पाहताय कदम स्पोर्ट्स निलेश दादा कदम यांच्या माध्यमातून. कोल्ड ड्रिंक्स पाहताय अरुण कदम आणि गणेश वाळणेकर यांच्या माध्यमातून. या सर्व गोष्टी आपण रोहित पाटील यांना देत आहोत. त्याचबरोबर काही सन्मान आम्ही मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. आपण खो खोचे राष्ट्रीय खेळाडू आणि मैत्री ग्रुप जावलीचे संस्थापक अर्थातच आपल्या सर्वांचे लाडके मित्र मैत्री ग्रुप जावलीचे सर्वेसर्वा अर्थातच प्रतापदादा शेलार यांचा एक विशेष सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. थँक्यू सो मच प्रतापदादा शेलार. आपली टीम देखील आपण या स्पर्धेमध्ये सहभागी केली. एक उत्कृष्ट आयोजक म्हणून प्रतापदादा शेलार यांच्याकडे पाहिलं जातं आणि त्यांचा एक विशेष सन्मान 22 यार्ड क्रिकेट कार्निवल मध्ये आपण करत आहोत. त्याचबरोबर आणखी एक सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. मैत्री ग्रुप जावली या क्रिकेट स्पर्धेचे प्रमुख आयोजक
मैत्री ग्रुप जावलीचे संस्थापक आणि एक उत्कृष्ट क्रिकेटर अर्थातच अमरदादा शेलार यांचा देखील एक विशेष सन्मान या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून आपण करत आहोत. थँक्यू सो मच अमरदादा, आपण आपली टीम या क्रिकेट स्पर्धेमध्ये सहभागी केली त्याबद्दल आपलं मनापासून आभार मानत आहोत. मैत्री ग्रुप जावली आपलं देखील खूप सारं कौतुक, आपण या क्रिकेट स्पर्धेमध्ये सहभागी झाला त्याबद्दल. चला आता इथून पुढे टॉस केला जाईल. प्रताप दादा आपल्याला विनंती आहे आपण या प्लीज. आपल्याच शुभ हस्ते या ठिकाणी टॉस आम्ही करत आहोत. कॅप्टन या. प्रताप दादा शेलार प्लीज या. आपल्या शुभ हस्ते आम्ही टॉस करत आहोत. रोहित पाटील यांना विनंती केली जाते आपण देखील या. टॉस आपण करत आहोत महत्वपूर्ण सामन्याचा 22 या टेनिस क्रिकेट वाहिनी. कॅमेरामॅनला विनंती करूया, फोकस करूया. यस, कोई ना किंगस्टार करून कॉल दिला जाईल. छापा हा कॉल आहे आणि काटा आहे. रोहित पाटील रोहित पाटील यांनी टॉस जिंकला. महत्वाचा निर्णय काय असेल? पहले फील्डिंग करो. थँक्यू सो मच. टीम कराड फायटर्सनी टॉस जिंकलाय आणि प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. ही संपूर्ण टॉसची माहिती आहे. थँक्यू सो मच, धन्यवाद. चला दोन्ही टीमला विनंती करूया की आपण मॅचला सुरुवात करणार आहोत. लगेचच आपण मॅचची तयारी करा. आदित्य जुनगरेंसाठी एक विशेष पारितोषिक या ठिकाणी येत आहे. शिवस्वराज्य डिफेन्स अकॅडमी कोपरखेडणे अर्थातच अनिलदादा जुनगरे, महेंद्रदादा जुनगरे आणि त्याचबरोबर सोपानदादा जुनगरे यांच्या माध्यमातून विशेष पारितोषिक आदित्यसाठी आहे. आदित्यला विनंती करूया की 500 रुपयाचा पुरस्कार तुझ्यासाठी आहे. तू मुख्य व्यासपीठावरती ये. आदित्य, मैत्री ग्रुप जावलीचा आदित्य, ओके ये. 500 रुपयाचा पुरस्कार त्याला आपण देत आहोत.
चला सामन्याकडे आपण बघतो आहोत. महत्वाची मॅच 22 यार्ड टेनिस क्रिकेट लाईव्ह प्रेझेंट्स 22 यार्ड क्रिकेट कार्निवल 2026 सीझन 2 आपण पाहत आहोत. दोन मित्रांची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. अगदी मॅचचे ऑफिशियल्स म्हणून एका बाजूला सूर्यकांतजी आढाव सर आणि त्यांच्या साथीला कल्याणजी घोरपडे सरांना आपण पाहत आहोत मैदानावरती दाखल झालेत. सामना महत्वाचा आहे. ही मॅच देखील डू ऑडायची आहे. इथे जिंकणाऱ्या संघाला आणखीन एक संधी मिळेल. पराभूत होणाऱ्या संघाला या स्पर्धेच्या बाहेर जावं लागेल. कराड फायटर आणि त्याच्या अगेन्स्ट कोयना किंग स्टार या दोन संघांदरम्यानची लढत. टॉस जिंकला तो कराड फायटर संघाने आणि क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. रोहित पाटील मैदानाच्या आतमध्ये त्याच्या नेतृत्वाखाली संघ खेळतोय. एका बाजूला बुरबुशी कराडचा असणारा रोहित पाटील आहे, तर दुसऱ्या बाजूला अजय मराजगेच्या नेतृत्वामध्ये संघ खेळत असताना पाहायला मिळतोय कोयना किंग स्टार. खर तर जवळपास शतकाची अपार्टमेंट घेतलीच होती केतन मात्रेने, ज्या रीतीने त्याने आज मात्र एक सर्वाधिक मोठा विक्रम नोंदवत असताना पाहायला मिळाला. आणि आज त्याने 98 धावांची खेळी साकारलेली पाहायला मिळाली. 23 बॉल 12 षटकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिले. विक्रमादित्य खेळाडूंच्या यादीतील हा खेळाडू आहे आणि सातत्याने अनेक मैदानं गाजवत असताना त्याला आपण पाहिलेलं आहे. मैदानाच्या आतमध्ये जिथे मात्र मैदानावरती बळी आहे, जिथे त्याची इनिंग आपण पाहतो, ज्या रीतीने त्याने बॅटिंग केली होती. 23 बॉल 93 धावा, स्क्वेअर कटवरती षटकार, हा पूल वरती षटकार, 12 षटकार जे मारले होते. ऍक्शन रिप्ले पुन्हा एकदा बॅकफुटला येऊन हा जो पूल केला होता केतनने, पुढ्यातला बॉल होता, ऑन साईडला खेळला होता, तो षटकार बाला मिळाला. बॅकफुटला पुन्हा बॅकफुटला निष्णात आहे खेळाडू. फ्रंट फुट बॅकफुट भेदभाव नाही. हा फ्रंट फुटला एक्स्ट्रा कव्हरला षटकार तुम्ही पाहिला आणि त्यामुळे त्याने बहारदार रुबाबदार खेळ केला होता. एका हाताने हा स्ट्रोक त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. केतनने ज्या रीतीने खेळ केलेला पाहायला मिळाला होता. 93 धावांची खेळी साकारली होती. हा लोअर फुलटोस बॉलवरती त्याच्या बॅटमधून निघणारा षटकार आपण पाहिला होता. लोअर फुलटोस बॉल त्याला 2 मिळाले लगातार आणि षटकार तुम्ही पाहिले. 12 षटकार तुम्ही हायलाइट्स पाहताय 22 यार्ड टेनिस क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून हा जो चौकार पाहायला मिळाला होता. या मॅचकडे वळूयात. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. दोन्ही संघाला आपण लक्ष वेधतो. दोन्ही टीमचा एक एक प्रतिनिधी यायला हवा. पहिला बॉल डिलिव्हर्ड होण्याच्या आधी अजय मराजगे शेवटचा कॉल राहील. आपला प्रतिनिधी आला नाही तर पेनल्टीनेच खेळावा लागेल, कारण रायगड मधून तुम्ही येता, त्यामुळे या गोष्टींची माहिती असायला हवी. फलकावरती जिथे मात्र किती धावा येतील, पूर्वार्धाच्या खेळाला सुरुवात होती.